छे. इंदुराणी बघ 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 कृष्णाचं घर. घर नाही, पवित्र मंदिर आहे. तिकडे बघ, सगळे देव कसे राजी खुशीनं मस्त विराजमान झाले तिथं. मनानं लय निर्मळ मोठ्या मनाची ग कृष्णा. तिच्या दारात आलेलं कुणी बी रिकाम्या हातानं जातच नाही म्हणलं तर हा. त्यामुळं मला 100% खात्री आहे ती तुझी मदत करणारच बघ. कसली मदत पाहिजे तुम्हाला? मदत नाही, भीक समज पाहिजे तर. इंदू राणी, कृष्णा ही तुझी बन तुझ्या पुढे हात जोडत विनवणी करते. माझ्या पोराच्या भविष्यासाठी ही धाकली बन तुझ्या पुढे पदर पसरून विनंती करते. माझा संसार टिकावा म्हणून तू आणि तुझ्या त्या 3 लेकी हे घर ही कानावळ ही जागा खाली करून या गावातनं थोबाड काळ करा आणि परत जन्मात फिरकू नका इकडं. काय म्हणलीस? हे घर गाव सोडून जाऊ का? या घरात माझ्या पोरी खेळल्या आहेत, बागडल्या आहेत, बारक्याच्या मोठ्या झाल्या आहेत. या घरानं खानावळीत पोचलंय आम्हाला. आता माझ्या पोरी लग्नाच्या आल्या आहेत आणि तू सांगतेय सोडून जाऊ? कुठं जाऊ? आमचा आत्मा या घरात. आणि इंदुराणीचा आत्मा तडफडतोय त्याचं काय? तुझ्यामुळं सगळं गाव या इंदुराणीला 2 नंबरची म्हणून हिनवतंय. त्याचं काय? हे बघ कृष्णे, 2 नंबरची नाही, 1 नंबरची पण नाही, एकुलती एक बनायचंय मला. या नवऱ्याची एकुलती एक पट्टराणी, आणि ह्या पट्टराणीचा वट्ट दावायचाय अख्ख्या गावाला. तुझ्या डोसक्यात शिरत कसं नाही ग? मांजराला डोळे मिटून दूध पिलं म्हणून जगाला दिसण्या वाचून राहणार आहे का? मी जरी गावातनं गेली तरी तू एकुलती एक बनणार आहेस का? माझ्या नवऱ्यानं मला सोडलंय आणि तू 2 नंबरची बायको आहेस. हे खरं आहे, हे बदलणार नाही. खरं कधीच बदलत नसतं बाई. नात्यात जपतात एकी कृष्ण इच्या लेकी.